जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला आधार केंद्र सुरू करायचं आहे तर नवीन अर्ज भरणं सुरू झालेलं आहे। खासियत याची अशी आहे की शेवटची तारीख आहे 23/5/2025। अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे। महत्त्वाचं म्हणजे हा फॉर्म आहे आधार केंद्रासाठी। जर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर हा फॉर्म आहे, कशा प्रकारे भरायचा, कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतोय। महत्त्वाचं म्हणजे लिमिटेड टाइम आहे। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। मित्रांनो, तुम्हाला पण आधार केंद्र सुरू करायचं आहे तर नवीन जाहिरात निघाली आहे। फॉर्म भरणं सुरू झालं आहे। जसं की तुम्ही ते बघू शकताय, अशा प्रकारचे आधार केंद्र असतं ज्यावर आपल्याला जे पण आधार करेक्शन करायचे आहे। कारण की कुठल्याही ठिकाणी जा, शाळेत जा, काही जा, आपल्याला आधार कार्ड द्यावंच लागतं आणि त्याचा ॲड्रेस झालं, जन्मतारीख झालं किंवा वेगवेगळे डॉक्युमेंट झाले, हे अपडेटेड ठेवण्यासाठी आधार कार्ड अत्यंत गरजेचं आहे आणि तेच आधार केंद्र तुम्ही सुरू करू शकताय। जसं की बघू शकताय, पुणे जिल्ह्यासाठी आता फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे। न्यू आधार केंद्र तुम्ही सुरू करू शकताय 23/5, जसं की 8/5/2025 पासून 23/5/2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय। फॉर्म कसा भरायचा तर बघा, ही PDF आहे, यामध्ये सगळी माहिती दिली आहे। पुण्यासाठी अप्लाय करायचं आहे तर आजपासूनच अप्लाय करणं सुरू झालेलं आहे। बिंदास तुम्ही अप्लाय करू शकताय। जसं की तुम्ही ते वाचू शकताय, सध्या स्थितीमध्ये आवश्यकतेनुसार आधार केंद्र सुरू करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झालेले आहे। कारण की लोकसंख्या झाली जास्त, आधार केंद्र झाले कमी, त्यामुळे प्रत्येक आधार केंद्रावर जर आपण काही करेक्शन करायला गेलो तर 3 ते 4 तास 5 तास वेटिंग करावे लागते, पूर्ण दिवस आपला वाया जातो। त्यामुळे ग्रामीण क्षेत्र असू द्या किंवा शहरामध्ये असू द्या, हे नवीन आधार केंद्र सुरू करता येणार आहे। ओके, ठिकाण कुठलं आहे? जर का तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा असेल तर जिल्हाधिकारी कार्यालय, संजय गांधी योजना शाखा, या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। त्याआधी काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजून घ्यायच्या आहे। जसं की तुम्ही ते बघू शकताय, महत्त्वाच्या तारखा 9/5/2025 शुक्रवारपासून आपण हे फॉर्म भरू शकतोय। 23/5/2025 सकाळी 11 ते संध्याकाळी 5:30 वाजेच्या आत तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे। 23 तारखेच्या आत, जेवढा लवकरात लवकर होईल तेवढा लवकरात लवकर करा। त्यानंतर 26 पासून ते 28 पर्यंत तुमच्या फॉर्मची छाननी होणार आहे, म्हणजे चेकिंग होणार आहे। त्यानंतर पात्र अपात्र जे पण असतील त्यांची यादी प्रसिद्ध होणार आहे। त्याच्यानंतर हरकती नोंदणी काय असेल तर त्या घेतल्या जाणार आहे। आधार संच वितरण समितीची बैठक होणार आहे। मग लकी ड्रॉ निघणार आहे 12/6ला आणि जी अंतिम तारीख आहे, म्हणजे ज्यांना ज्यांना हे आधार सेंटर मिळणार आहे त्यांची तारीख 16/6/2025 रोजी लागणार आहे। ओके, महत्त्वाची गोष्ट म्हणजे 23/5/2025 नंतर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही। त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर कराल तेवढं लवकरात लवकर चांगलं आहे। हा ॲड्रेस आहे, यासाठी नियम व अटी शर्ती काय आहे त्या पण इथे दिलेल्या आहे। महत्त्वाचं म्हणजे लकी ड्रॉ पद्धतीने हे अर्जाची निवड केली जाणार आहे, हे तुम्हाला लक्षात करून घ्यायचं आहे। आता पात्रता व निकष, महत्त्वाचं म्हणजे एक अर्जदार एकाच जागेसाठी अर्ज करू शकतोय। एकापेक्षा जास्त ठिकाणी तुम्ही अर्ज केले तर तो तुमचा बाद होणार आहे। ओके, शैक्षणिक पात्रता म्हणून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। बाकी ही जी सगळी माहिती आहे, जे पण डॉक्युमेंट लागणार आहे त्यामध्ये पण ती सेम दिलेली आहे। यासाठी तुमच्याकडे एक तर बघा, असं आधार केंद्र सुरू करायचं आहे तुम्हाला, एक तर तुमच्याकडे लॅपटॉप पाहिजे, प्रिंटर पाहिजे, ज्या पण गोष्टी आहेत ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, एक गाळा असणं गरजेचं आहे। ओके, त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत ते बघून घ्या। तर सगळ्यात पहिला तुम्हाला जो अर्ज आहे, जो मी तुम्हाला सांगणार आहे तो अर्ज लागणार आहे, भरून घ्यायचा आहे। आधार कार्ड लागणार आहे, पॅन कार्ड लागणार आहे, आधार सुपरवायझर प्रमाणपत्र, यावर आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून घेईल। आधार सुपरवायझरचं सर्टिफिकेट काढून घ्या। ते काढल्यानंतर तुम्हाला ऑपरेटर यांचे शैक्षणिक पात्रते संबंधित प्रमाणपत्र, म्हणजे HSC 12वी उत्तीर्ण आहे ते लागणार आहे, की 10वी + 3 वर्षाचा डिप्लोमा केला आहे तरी चालणार आहे। त्याच्यानंतर शासकीय जागेचे म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी सुरू करणार आहात त्याचं NOC प्रमाणपत्र लागणार आहे, म्हणजे मी या गाळ्यात सुरू करतोय तिथे काही अडचण नाही आहे, NOC प्रमाणपत्र लागणार आहे। आपले सरकार सेवा केंद्राचा डॅशबोर्डचा स्क्रीनशॉट तुम्हाला लागणार आहे, कारण की आपले सरकार सेवा केंद्र तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला हे आधार सेंटर मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चारित्र्य पडताळणी, म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, त्याची पावती असली तरी चालेल। आता फॉर्म कसा भरायचा आहे तर अगदी सोपं आहे। तुम्हाला इथे तुमचा फोटो चिटकवून घ्यायचा आहे, त्यानंतर अर्जदाराने अर्जदाराचं नाव लिहायचं आहे, त्याच्यानंतर पत्ता लिहायचा आहे पिनकोडसह, त्याच्यानंतर आपले सरकार सेवा केंद्राचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे
आपले सरकार सेवा केंद्राचा ID टाकायचा आहे, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, जे पण तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट नंबर लागणार आहे, आधार क्रमांक लागणार आहे, पॅन कार्ड लागणार आहे, शैक्षणिक पात्रता काय ते टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही कुठे सुरू करणार आहात, शहरी भागात सुरू करणार आहात तर कुठल्या महानगरपालिकेअंतर्गत येतं, क्षेत्रीय कार्यालयाचं नाव काय ते टाकून घ्यायचं आहे, ग्रामीण भागात सुरू करताय तर तालुक्याचं नाव, महसूल मंडळाचे नाव, गावाचे नाव हे टाकून घ्यायचं। हे जर तुम्हाला माहीत नसेल तर खाली लिस्ट दिली आहे, तिथून तुम्हाला हे नाव दिसून जाईल। ना हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या कार्यालयाचे नाव व पत्ता तुम्हाला पिनकोड सह इथे टाकायचं आहे। त्यानंतर दिनांक, कुठल्या दिवशी फॉर्म भरताय, ठिकाण कुठलं आहे, अर्जदाराची सही, अर्जदाराचं नाव हे तुम्हाला टाकून फॉर्म भरून घ्यायचा। याची प्रिंट काढून घ्या, प्रिंट काढून फॉर्म भरून घ्यायचा आहे। फॉर्म भरल्यानंतर बघा या सगळ्या जागा आहे, भरपूर साऱ्या जागा आहेत, जवळपास 250+ जागा असतील। जसं की शिरूर, तर शिरूरमध्ये बघा किती जागा आहे। ओके, त्यानंतर बघा खाली स्क्रोल करा, पुरंदरमध्ये, मावळमध्ये, खेडमध्ये, जुन्नरमध्ये, इंदापूरमध्ये, टोटल इथे 7 जागा आहे। ओके, पुन्हा खाली या, इथे आला तुम्ही, इथे बघा वेगवेगळे जागा आहे, इथे एकूण 65 जागा आहे। पुन्हा खाली या, नगरपालिकेअंतर्गत मग तुम्ही इथे बघू शकताय 7 आहे। पुन्हा खाली या, इथे बघू शकता तुम्ही 22 जागा आहे। तर तुम्ही कुठे राहतात त्या ठिकाणी तुम्ही राहताय, तुमच्याकडे CSC म्हणजे आपलं सरकार केंद्र आहे, तुम्ही आधार केंद्रासाठी हे फॉर्म भरू शकताय। त्यानंतर इथे कार्यालयांची नावं दिली आहे, किती रिक्त संख्या आहे त्याची नावं दिली आहे, तर यानुसार तुम्ही इथे फॉर्म भरू शकणार आहात। त्यामुळे जे इलिजिबल आहे, पुण्यामध्ये राहतात, त्यांच्याकडे आपलं सरकार सेवा केंद्र आहे, या ठिकाणी राहत असाल, आधार केंद्र सुरू करायचं आहे, तर त्यांच्यासाठी गोल्डन चान्स आहे। नक्की शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।